नमस्कार मंडळी, मी आलोय पुरंदर हवेली या मतदारसंघात आणि मी आत्ता उभा आहे सासवड येथे. सासवड हे शहर जर पुरंदर हवेली पाहिलं तर एक महत्त्वाचं शहर आहे या मतदारसंघात. तर विचारूया येथील लोकांना की पुरंदर हवेली या मतदारसंघात नक्की कशा पद्धतीनं राजकीय वातावरण आहे. चला या माझ्याबरोबर. बोला 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 सांगा. बोला इशरा. कसं काय प्राबल्य कुणाचं आहे ही वारं? पुरंदर वारं बघा विजय बाप्पू शिवतार यांचं. कारण काय? आता बाप्पूंचे बघा उद्योग चांगले, म्हणजे बाप्पूंनी गुंजवणीचं पाण्याबद्दल बोलल्यात. आता अजून बाप्पूंनी नगरपालिका ह्याचं केलं आहे बघा, देवाच्या उरुळीचं. परत अजून बाप्पूंनी सासवड नगरपालिकेला विहीरवरनं पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची योजना राबवल्या, जिजुरीसाठी पाण्याची योजना राबवल्या. अजून किती योजना राबवल्यात बाप्पूंनी. विमानतळाची योजना आहे. विकासाचा मुद्दा आहे बाप्पूंकडे. अजून काय इथं पुरंदर हवेलीमध्ये व्हायला पाहिजे? पुरंदर हवेलीमध्ये आता राष्ट्रीय बाजाराचं एक व्हायला पाहिजे. अजून IT पार्कचं चाललेलं आहे, अजून त्याचं पण झालं पाहिजे. रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या. तुम्ही काय कार्यकर्ते नाही ना कोणाचे? बापूंचे? नाही तसं नाही काय, सर्वसामान्य कार्यकर्ते. विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय आपण. काय म्हणताय सांगा की. काय करता तुम्ही? काय करता? फॅब्रिकेशनचं काम करतो. होय. कोण निवडून येईल वाटतंय? आमदार कोण बनेल? बाप्पू. कारण बाप्पूंचं कामं चांगली आहेत, रोजगार चांगले आहेत आणि बोलणं चालणं चांगलं आहे. सास लोकांचं संपर्क चांगला आहे. चला मित्रांनो अजून विचारूया त्यांना. हे पुढे हे दादा सांगा की. का हो इकडे काय करताय सांगा तरी. काय करता? काय शेती करते. मग काय काय असतं शेतात? शेतात काय असतं? काय ज्वारी आता. ज्वार आहे. कसं काय मग आता राजकीय स्थिती काय इथली? अशी स्थिती 3 उमेदवार उभे आहेत. 3 मध्ये काय होईल ते होईल. ती तर आहेत की कोणतरी होणारच की. होणारच आहे त्यात काय. कसं इथं वाटतंय कोणाचं पार्टी जड आहेत, त्याच्यामुळे काय सांगता येत नाही. तुमच्या मनाच्या जवळ तसं काय तो आता ज्याचं पारडं जड ते येणारच आहे निवडून ना. नाही ते झालं की तिघांचं राजकीय दृष्ट्या पारडं जड आहे. आता कसं आहे, संजय जगताप आहेत, विजय शिवतार आहेत, परत संभाजी झेंडे. हे 3 मध्ये पहिले काय व्हायचे ते यांच्यातच प्रामुख्याने लढत राहील. पण तुम्हाला कोण वाटते की यावं आमदार व्हावं निवडून यावं? तसं आहे ना, पब्लिकच्या मनावे ना. आपण कसं सांगणार एवढं? तुमचं मत सांगा. पब्लिकचं विचारतो. आमचं काय आता जे लीड असेल त्याला ते आम्ही मतदान करू. लीड असलं लीड नंतर कळतं ना. पण तुम्ही पहिल्यांदा कोणाला कळत? तसं नाही आम्ही सांगू शकत. आता सांगू नाही शकत. आता नाही सांगू शकत. का हो? लीड ज्याच्याकडे त्याकडे बघू आपण. कधी लीड ज्याच्याकडे असेल त्याकडे जाऊ आम्ही. अहो लीड पण कळणार कसं तुम्हाला? ती कळलं ना शेवट 17 तारखेला. 17 तारखेला लीड 18 तारखेला कळलं. चालेल ठीक आहे. टकाटक होऊन आला एकदम भारी. टकाटक गुण आला ना. आला की. आता काय सांगा आता कसं काय विषय आहे राजकीय दृष्ट्या? राजकीय दृष्ट्या काय आता ही सगळी मतांची सगळी विभागणी होणार आहे. सगळे एका समाजाचे आहेत, त्याच्यामध्ये फायदा कोणाला होणार? फायदा आहे दोघातच. कोण दोघं? दोघं एक तर संजय जगताप आणि सदानंद झेंडे, हे दोघांपतच होणार आहे. कसं काय कोणाचं चांगल्या पद्धतीनं थोडं शक्यतो म्हणजे हीच तो पंजाच लागणार. पंजाब कोण नाव सांगा की? संजय जगताप. बर. विद्यमान आमदार होते. विद्यमान आमदार. कुठली कामं केली त्यांनी? कामं नाही, पण आता कसं आहे यांच्या फाटाफुटीमुळं होणार आहे. अजून फायदा त्याला. अजून कुठल्या समस्या आहेत? तिथल्या समस्या कुठल्या आहेत अजून? समस्या बाकीचे काय समस्या तर तशा भरपूर आहेत, पण काय कोणी जरी आला तरी काय हे करणार नाही. पण तरी मतदान करायचं. तरी मतदान होणारच. चालेल. गहन चर्चा चालू आहे काय? नाही आमची काय चर्चा नाही असणार की काय ना काय. काय राजकारणाचा वार आहे. कसं काय यंदा कसं काय पुरंदर हवेलीमध्ये कुणाचं काय प्राबल्य कुणाची? अजून 2 दिवसांनी कळेल तुम्हाला सगळे. ती तर सगळ्यांना मग आता काय 23 तारखेनंतर जगालाच कळेल. पण तुम्ही सांगा आता
आता काय सांगू आम्ही? कोणाचं प्राबल्य का कोण वाटतं की हा चेहरा आहेत आता? काय त्यांनी उमेदवार जोरात चालू आहेत. बर तरी एक कोण मनात कोण चांगलं काम करायला असं वाटतंय? शिवतारे बापूच कामाला शिवतारे बापूच कारण काय? कारण दमक आहे तेवढी, रोकठोक बोलणं आहे. त्यांचं मत काय? त्यांच्या मत सहमत? हो आमचं मत. अजून वेगळं मत? तर वेगळं मत करायची गरजच नाही लागत. कारण म्हणजे विचार आता वेगळं मत. विचाराचा असा विषय की गेले 10 वर्षात जे काम केलं, मागच्या 10 वर्षामध्ये ते बापूंनी जे कामं केली ते आता ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी काय प्रमाणात कामं केलेत त्यांचा तोलामोला वेगळाच आहे. आणि बोलण्याची चालण्याची भाषाशैली जी आहे ती प्रत्येकाची ज्या पद्धतीने वापरतो. बरं आता मला सांगा तिथल्या अजून काय काय समस्या आहेत? समस्या आता सासवड शहराच्या समस्या मला असं नाही सांगता येतं, आम्ही ग्रामीणमध्ये आहोत. पण ओव्हरऑल म्हणजे आपल्या समस्या ग्रामीणमध्ये मतदारसंघात हे बघा गुंजवणीचं पाणी विषय तो सगळ्यात गहन आहे. ते जर पाणी आता लोकांना पाणी प्रश्न पाणी प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा विषय नाही, पाणी ते आलंच पाहिजे ना. शेतीसाठी जे पाणी जे आहे ते पाणी तर लोकांना मिळालंच पाहिजे. आणि तुम्ही जर अफवा उठवल्या होत्या की गुंजवणीचं पाणी येणार नाही, पाईप आणले, ढोंग केलं, सोंग केलं, हे चुकीची भूमिका आहे. जर त्यांनी चुकीची भूमिका मांडली होती तर मग तुम्ही आता पाईपलाईनचं सांगता कशाला? लोकांना आश्वासन देता कशाला आम्ही पाणी आणू म्हणून? ते जर खोटं असतं तर मग तुम्ही खोटं सांगायला पाहिलं होतं ना विषय. आणि विकासाबद्दल बापूंचं जे काम केलं आहे. तुमचं गाव कुठलं? मी पानवडीकर. ग्रामीण भागात स्थिती काय आहे? सध्या 5 वर्षात तर ग्रामीण भागात आत्ताच्या या 5 वर्षामध्ये तर काहीच नाही. आणि मागील जे 10 वर्षामध्ये जे काम केलं त्यामध्ये आमच्याकडे फक्त एखादंच काम आलं असेल सांगू शकतो. चालेल. रानात शेतात काय ऊस? नाही, शेतात आमची भात शेती असते. भात शेती कुठला भात लावताय? तांदूळ असतो आपला याला, इंद्रायणी असतात. विक्रीसाठी ठेवता का घर? नाही नाही, विक्रीचा विषय येत नाही. कारण जनावरांचा प्रादुर्भाव एवढा आहे त्याला पर्यायच नाही. लोक आता शेती करायचं बंद करायला लागले. त्याला काहीतरी सोय लावली पाहिजे गव्हर्नमेंट, अशी आमची अपेक्षा आहे, शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. चला बोला सांगा कसं काय इथं राजकीय परिस्थिती काय आहे? काय आता सरांचीच परिस्थिती आता सरांना जास्त ही कोण सर? संजय जगताप. कारण आता कामं चांगली आहेत, अख्ख्या सासवडचं जसे तर त्यांनीच केले सगळं. हां बरं तुम्ही काय करता? बसतो मी मी काय करतो म्हणजे म्हणजे व्यवसाय ट्रान्सपोर्ट होय. कुठल्या गाड्या आहेत? आपले पिकअप गॅरी. होय. कुठली कामं राहिलेत ह्या विभागात वाटते? कामं तशी बऱ्यापैकी सगळे झालेली आहेत कामं, असं काय नाही की कुठलं काम राहिले. बरं ते काय असतात? या दादा बोला काय म्हणताय? नाही सहमत आहे का त्यांच्या मताशी? नाही आहे ना. नाही आहे ना म्हणजे काय? सहमती आहे. हा काय नक्की कोणाचं इथं प्राबल्य आहे ज्यादा? इथं कोणाचं आता आपण म्हणू की पकड चांगले? चेअरमन साहेबांची. आता चेअरमन यांनी सर सांगितलं. चेअरमन कोणा म्हणतात? संजय जगताप. बरं चेअरमन सर तेच त्यांची कामं जास्त आहेत. कारण काय? मनातील नेता आहे तो. का मनात का नेता? मनातील नेता का? चांगलं काम आहे त्यांचं. कार्यकर्ता नाही ना तुम्ही? नाही कार्यकर्त्याचं काय आमचं काय व्यावसायिक येत धंदेवाली माणसं. आता कार्यकर्ता म्हटलं की चांगलंच बोलणार म्हणून म्हटलं. नाही तसं काय जे असेल ना ते वेळेला समोरच बोलतात ना लोक, त्यात काय पुढून पाठीमागं काय. चालेल. अजून काय मग कशा पद्धतीनं ही इलेक्शन पहिल्यांदाच तर वोटिंग करत असाल? हा पहिल्यांदाच वोटिंग आहे तसं. पहिले वोटर आहात, फर्स्ट वोटर? हां चालेल चला पहिलंच वोटिंग चांगलं एकदम तुम्ही जोशात करावं आणि घरच्यांनाही प्रवृत्त करावं मतदानासाठी. नमस्कार. कसं काय गप्पा चाललेत? राजकारण नाही चाललं, बालाजीला चाललंय. चाललं इलेक्शन झाल्यावर जाणार का अगोदर का? इलेक्शनला मतदानाला यायचंय. बर कसं काय विषय मग इथली राजकीय स्थिती सांगा. राजकीय स्थिती इथली म्हणजे आहे थोडीशी संमिश्र, पण सरांना सगळे
सासवड शहरचं 90%च्या पुढं सासवड शहर. आणि जर ग्रामीण भाग पाहिला तर कसं तिकडचा? ग्रामीण भागात तर भरपूर. त्या दिवशी पंधरावरनं येता आता पाहुण्यांच्या तिथं थांबलो होतो. राग गुळूंचं मांडकी तिकडे गेलो होतो आम्ही. तिथं सगळे सरांना फार होते. सरांचंच प्रचार चालू होता. इथल्या समस्या काय आहेत? इथं तसं पाहिलं तर सासवड नगरपालिकेचं एवढं जबरदस्त काम आहे. आता सत्ता कोणाची आहे तिथे? आता सरांची सत्ता. सरांचे. सर म्हणजे एकदा सांगा. संजय चंदुकाका जगताप. बर, सगळ्यांचं मत ते देते का? तुमचं काय? आमचं संजय जगतापच. संजय जगताप. पर्यायच नाही मला इथं काय. कारण पर्यायच ते माणूस आमचा. नाही आम्ही जगताप असू तर मग पर्याय ते का मला. भावकी म्हणून देणार काय आपलं? भावकी म्हणून नाही, कार्य म्हणून त्यांचं. पण त्यांचं कार्यसम्राट म्हणून. बरं, आता हे काय नुसतं गुंजवणीच करत नाहीत ते. की प्रत्येक वेळेस गुंजवणी काय झालं की गुंजवणी म्हणजे गुंतवणी म्हणजे गुंजवणी धरणाचं पाणी येणार ते असं कित्येक वर्ष ऐकलंय. जसं रायताचं झालं तसं गुंजवणीचं चाललंय यांचं. रायता धरणवरती बोबाच्या वरती ते अजून पाणी प्रश्न तर आहे. पाणी प्रश्न आहेच नाही. पाणी प्रश्न नाहीच तसा पाहिलं तर. एक दिवसाआड नाही 2 दिवसाआड जरी पाणी सासवडला दिलं तरी भरपूर बघते. पाणी भरपूर तसा पुरंदरला पाण्याचा प्रश्न आहे. शेती बाबतीत एवढं तेवढं शेती बाबतीत पाण्याचा प्रश्न आहे. पिण्याचं नाही फक्त सासवडला. पिण्याचा प्रश्न नाही तर. चालेल चालेल, या मग बालाजीला जाऊन. आणि आमच्यातर्फे म्हणजे तुम्हाला प्रवासाचा शुभेच्छा. आणि प्रसाद आणून तुम्हाला प्रसाद बी आणा आणि तुमचं हे करा. काहीतरी मागणं मागा. आम्ही बालाजीला मागणी तीच मागायला चाललोय. आमच्या सरांना यश द्या. यस द्या. बर, तुम्ही दर महिन्याला बालाजीला असते. दर महिना सगळ्यांचं भलं करा पण सुरुवात माझ्यापासून करा असं का? हे बरोबर आहे ना? चालेल, धन्यवाद. काय वेगळंच कॉम्बिनेशन दोन्ही पक्ष वेळ लावत आहे ना. आता ते आमची आघाडी नाही का? हा, तर आघाडी धर्म पाळतो रे आम्ही. तुतारी, पंजा आणि मशाल. मशाल नाही लावली. आता मशाल मिळाली नाही पण हे आता 2 तर बरोबर आहे माझ्या बरोबर. बर, आघाडी धर्म पाळताय? हो 100%. बर, कार्यकर्ते बी पाळणार? सगळे पाळते सासवडमध्ये इथं. बर, कसं बघताय राजकीय स्थितीकडे? आता तिरंगी लढत होते. हां, त्यात महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. नाही, इथलं बोला आपण. सासवडमध्ये संजय जगताप. कारण काय? कुठली काम आहेत? त्यांनी आत्तापर्यंत सासवड शहरामध्ये, सासवड ग्रामीण भागामध्ये चाऱ्याच्या प्रश्नात भयंकर लक्ष घालून लोकांना योग्य वेळी गुरांना चारा दिलेला आहे. सासवडला पाणी सोय केली, खेडेगावात पाणी सोय केलेली आहे त्यांनी. त्यामुळे लोक अनुकूल त्यांच्याकडे जास्त आहेत. आणि विशेष करून पवार साहेबांची ताकद मागं असल्यानंतर की त्यांचा विजय पक्का आहे. सभा झाल्या का? हां, सभा कोणा? सभा 18 तारखेला आहे. बर, अजून काय इथं सुधारणा झाली पाहिजेत? आता गुंजवणी धरणाचं त्यांचं चाललेलं आहे. गुंजवणीचं पाणी पुढच्या 2 वर्षामध्ये 100% पुरंदर तालुक्याला येणार आहे महाविकास आघाडीच्या वतीने. चालेल, तुम्ही काय करता? मी आता सेवानिवृत्त कर्मचारी आहे. अगोदर काय करायचं? मी पुणे महापालिकेत होतो. बरं, वा. धन्यवाद. आता ही करतोय राजकीय विषय तरी म्हणलं आता मैदानात आहे. मैदानात तर होतील. काय करताय तुम्ही बाकी? तरी लोक अशी काम नाही करत. बघा आता तुम्ही इलेक्शन मध्ये ना आम्हाला मैदानात पाठवा. आमचं पण आहेच आता. कसं काय इथं आहे वातावरण चांगलं आहे. कोणाचं? झेंडे साहेब. झेंडे साहेब. कारण म्हणजे एक चांगले विचार आहेत त्यांचे. दादांचा माणूस आहे आणि कसं आहे ते नवीन कलेक्टर साहेब आहेत. ते प्रशासनात राहिलेल्याचा त्यांना अनुभव आहे सगळे. त्यामुळं झेंडे साहेबच. पहिला माणूस भेटला नाही तर सगळे ते. चला, कुठं निघाला होता गाडी? मी घरी चाललोय. मी माल भरून आलोय. इंदापूरवरून सीताफळ भरून आलेलो आहे सीताफळ? आता. हो, गोल्डन गोल्डन NMK? NMK गोल्डन. NMK. हो. त्यांची मुलाखत घेतलेली कसपटेंची. हो हो, बरोबर आहे. कसं काय इथं राजकीय वार कुणाचं राजकीय वार 2 पक्ष जोरात चाललेले आहेत. कुठले? हा,
काकांचा मुलगा. कोण आम्हाला सांगा, दादा काका कोणाला म्हणते आम्हाला माहित नाही. काकांचा मुलगा म्हणजे कोण, आपले जगताप साहेब आणि शिवतारे. हे 2 जोरात चाललेले आहेत. पण मध्ये ना झटका जोराचा झेंडे साहेबांचा आहे. कारण असं आहे, यांच्या दोघात वाद चाललेले आहेत आणि तिसऱ्याचा लाभ होणार हे साहजिक आहे, माझ्या म्हणण्यानुसार आहे ते. चालेल, धन्यवाद. हो. तर मित्रांनो, तिहेरी लढत होणार आहे इथं पुरंदर हवेली या विधानसभा मतदारसंघात. तर मला सांगा यात कोण जिंकल आणि कारणही सांगा, आणि त्याच्यासाठी कमेंट्स बॉक्स खुला आहे, आपलं मत मांडा. भेटूया नवीन मतदारसंघात.